रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन. मच्छिंद्र चिंचोली संजीवनी समाधी ज्ञानपीठामध्ये विष्णू शहराच्या मंदिरात टाळ मृदंगाच्या तालात दिनकर महाराज चिमणे यांचे कीर्तन चांगलेच रंगले. परिधर्माविषयी थोडे बहुन मनी, ज्यांच्या राहणीमानाकडे, ज्यांच्या शरीरनिष्ठीकडे, ज्यांच्याकडे दृष्टिक्षेप केल्यानंतर ज्ञानोबा म्हणतात दिसण्याकरता सामान्य दिसतात, अंग भोगाकडे पाहता तरी कृपाणू आवले. परिधर्माविषयी थोडे बहुन मनी, पासून वेगळे होत नाही हे साधू पुरुषांचं लक्षण ज्ञानोबांनी वर्णन केलेलं आहे. तुकोबा म्हणतात बघायला गेलं तर गोवळ्यांची मुलं आहेत, सामान्य राहणीमान आहेत, गायी चारतायत, देवाच्या सोबत राहतायत, परंतु महाराज समोरचा भाव व्यक्त करता हा परमात्मा त्यांचं उष्ट खाऊ लागलेला आहे. खाली त्यांची उष्टावडी, एवढा व्यापक असणारा परमात्मा आहे, अव्यक्त असणारा परमात्मा आहे, वेदाधिकांना न लक्षात येणारा देव आहे, कृष्ण म्हणून अवतारी झाले परमात्मा आहे. आणि या गोवळ्यांच्या मुलांचं उष्ट देव खाऊ लागलेले आहेत. तुकोबा म्हणतात वृंदावनामध्ये गाई चालत असताना, खेळ खेळत असताना डावही द्यायचा आणि वळती हाणण्याकरता सुद्धा देवाने त्या गायीच्या पाठीमागं धावायचं. सर्व भक्तांना एकत्रित करून परमात्मा ज्ञानी पुरुषांना जो सायासाने काला प्राप्त होतो आणि करावा लागतो, तुकोबा म्हणतात भाविकांना या साधनेने देवाच्या सोबत भक्ती केल्यामुळे अभेद अवस्थेचा काला प्राप्त होतो. एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला. देव आहे, जगन्नायक परमात्मा आहे, भक्तांचं उष्ट खातो, आलेल्या खेळातला डाव देतो, गायी वळण्याकरता पाठीमाग धावतो आणि भगवंत त्यांना निज बोधावर म्हणजे काला या अवस्थेला अद्वैत बोधावर आरूढ करतात. नेमकं हे गोपाळ करतात काय? महाराज म्हणतात ते नाम चिंतन करतात. करीती नामाचे चिंतन, गडी काढोबाचे ध्यान, विठ्ठला विठ्ठला शिवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा पर्याय असा. भगवान शंकरांच्या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर अनेक ठिकाणी हे उत्सव साजरे होत असताना आपलं हे मच्छिंद्रनाथ चिंचोली आणि प्रामुख्याने या संस्थांचे मठाधिपती अधिपती वारकरी संप्रदायाविषयी अत्यंत अंतःकरणातून जिव्हाळा असणारा ज्यांचा स्वभाव आहे. कारण जेव्हापासून मी संस्थेतून आलोय तेव्हापासून या सर्व मंडळींच्या सहवासात आहे. हे बघा, सारखे कीर्तन सुरू आहेत, पण मला उभा राहिल्या लक्षात आलं हे वैभव फक्त या मंडळीकडेच पाहायला मिळतंय. सर एवढी टाळ करायची दैर्य सध्या, एवढा त्रास कपड्याचा आहे त्यांचा, म्हणजे कुठेतरी तपश्चर्या आहे असा त्याचा भाव घेऊ आपण. अगदी वारकरी संप्रदायांची प्रणाली जपणारी ही सर्व मंडळी आहेत, ज्यामध्ये आमची योगीराज कैलासनाथजी महाराज दत्त संस्थान, महाराजांच्या असणाऱ्या या भगवान शिवेश्वराच्या संस्थानावर, या ठिकाणावर अधिष्ठान ओले बाबांची असणारी पत्नी स्थापना आहे. एकदा मला महाशिवरात्रीचं सुद्धा कीर्तन आमच्या भक्तीपराय ज्येष्ठ बंधू नागरे महाराजांनी दिलं होतं आणि त्या दिवशी इथं होतो. एवढा मोठा उत्सव होता इथं, अत्यंत मोठा उत्सव, अभिषेक विधी महाराज या ठिकाणी करतायत, महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री हरिभक्तीपरायण आमचे ज्येष्ठ गुरु बंधू, ज्यांचं तुकोबराय संस्थान आहे, महाराजांचं मंदिर आहे पांगर केलेला,
श्री हरिभक्तीपरायण रामजी महाराज टेकाळी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगाच्या साथी करता मुक्तारामजी महाराज करांडे उपस्थित आहेत. हार्मोनियमच्या साथी करता वरोदाजी महाराज गंडी या ठिकाणी उपस्थित आहेत. ही आमची ज्येष्ठ गुरुबंधू आहेत. आमच्यापेक्षा वयाने लहान आहेत, परंतु परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या बाहेर ज्यांच्या नावाचा गोड असा या 5-6 वर्षामध्ये परिचय झाला. रामायण सांगा, भागवत सांगा, शिव महापुराण सांगा आणि कीर्तन सांगा. श्री हरिभक्तीपरायणांचे ज्ञानेश्वरजी महाराज नागरी गोड असं त्या ठिकाणी चिंतन करत आहेत. आनंदाची बाब आहे. आमचे दत्ता महाराज आहेत, नाईकवाडे महाराज आहेत. आमच्या परिसराचं वैभव श्री अशोकजी महाराज पवार आहेत. उपस्थित सर्व वारकरी मंडळी, माता मौल्या आहेत, पुरुष मंडळी आहेत आणि महाराजांच्या सानिध्यातील सर्व भक्त परिवार, सर्व गावकरी मंडळी. महाशिवरात्रीचा असणारा हा उत्तम असा पर्व काळ नाथांनी भागवतामध्ये रेखाटला. 24 एकादशांचं 5 पर्व काळांचं वर्णन करत असताना नाथांनी शब्द वापरला उत्तम असणारी महाशिवरात्री असणारा उत्सव आहे. नाथरायांचे भागवतामध्ये ओवी आली. ब्राह्मणांच्या शापापुढी कुळकायेचे बापुढी महादेवाचे लिंग धरी इंद्र पदवी पडे समुद्री. या मृत्यू लोकांमध्ये आपल्याला भगवान शंकरांची मूर्ती पूजेपेक्षा लिंग पूजेला का महात्म्य प्राप्त झालं याचा संदर्भ सांगणारी नाथांची ओवी आहे. पलीकडे अंबड तालुक्यात जामखेड आहे आणि तिथे एक पागीरवाडी नावाचं गाव आहे. मी तिथं त्या दिवशी कीर्तनाला गेलो, जिथं जामवंताचं आणि कृष्ण परमात्म्याचं युद्ध झालं आणि युद्धातून दोघांच्या अंगाला घाम आला आणि तिथून एका नदीचा उगम झाला, घामवंती असं त्या नदीचं नाव आहे. त्या नदीच्या तीरावर अमृतेश्वर नावाचं भगवान भोले बाबांचं ठिकाण आहे, अधिष्ठान आहे. तिथं साळुंख आहे. किमान तिची रुंदी 2x2 असेल, अगदी रुंदी आहे आणि ती साळुंख आहे भगवान शंकरांची. त्या नदीला अचानक पूर आला आणि जमीन एका बाजूला आधी पाण्याच्या प्रवाहाने भासून गेली आणि ती साळुंखा उघडी पडली. तेव्हा लोकांच्या लक्षात आलं इथं भगवान शंकरांचं वास्तव्य आहे. लोकांना असं वाटलं ही साळुंखा पिंडी सहित आपण बाजूला घेऊ आणि सुंदर असं मंदिर बांधू. ऐका, जेसीबी आणला आधुनिक काळातला आणि ती साळुंखेच्या बाजूला उकरण्याकरता मोकळी करणं सुरू केलं. त्यांनी त्या जेसीबीने किमान 15 ते 16 फुटाचा खड्डा नदीच्या बाजूला जेसीबी टाकून केला, तरी सुद्धा साळुंखा जेवढ्या आकाराचे आहेत तेवढ्याच आकाराचे त्यांना दिसू लागले. आता मात्र सर्व थांबले. ही जी साळुंख आहे भगवान भोले बाबांच्या पिंडीचा वरचा जो साळुंखेचा भाग आहे, महाराज ज्ञानोबारायांनी, नाथ महाराजांनी, तुकोबारायांनी भगवान शंकरांचा अत्यंत गोड केलेलं वर्णन आहे. अरे हे 2 परस काय, 15 फूट काय, 15,000 फूट काय. ज्ञानोबाराय म्हणतात स्वर्ग जयांचे साळो
आपल्या अंतःकरणातील भगवत कृपेच्या श्रद्धेतून आपण भाग्यवान आहोत की या सर्व साधू पुरुषांच्या मंडळीच्या निमित्ताने या पर्व काळावर आपल्याला ही साधना घडते. ज्ञानोबरायांनी वर्णन केलं, ज्यांच्या साळुंखेच्या वरचा आग्र भाग हा स्वर्ग आहे. स्वर्गदयांची साळुंखा आणि पिंडीची बाजू कुठे आहे? ज्ञानोबा म्हणतात समुद्र पारी पिंड देखा शेषासार की बैसका जो आधार ती लोका लिंग देखिले देखिले. अत्यंत गोड अभंग आहे, आध्यात्मिक भाव आहे. मेघधारी स्नपन केली चंद्रफळ ज्या वाहिली ओवाळले रवी दीपे. देवाला नैवेद्य देत असताना ज्ञानोबारांनी शेवटच्या चरणात असं सांगितलं, आत्मनैवेद्य समर्पिले. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. हा अभंग हे शब्द आणि आत्मनैवेद्य या भगवान भोले बाबांच्या चरणी आत्म्याचा नैवेद्य समर्पित करावा. याचा अर्थ असा, देहभावाचा विसर पडून भगवान शंकरांची केलेली आराधना ज्ञानोबा म्हणतात. याचा आम्हाला असा अनुभव आला की लिंग आम्ही बघितलं. नाथांची ओळ मी तुमच्या समोर ठेवली. कृष्ण परमात्म्यांच्या यदुकुळाला शाप मिळाला आणि यदुकुळाचा नाश झाला. इंद्राचे 14 रत्न समुद्रामध्ये पडतात, हा एक शाप आहे. आणि भोले बाबांचं लिंग या मृत्यू लोकामध्ये लिंगाच्या स्वरूपाने प्राप्त होतंय. या नाथ महाराज एवढ्या कथेपुरता एक भाव सांगतात, ब्राह्मणाच्या शापापुढे कुळ काय सेवापुढे महादेवाचे लिंग झडे इंद्र पदवी पडे समुद्री. ज्ञानोबरायांनी ज्या भाष्यकारांचं नाव घेतलं नाही, परंतु आपली ज्येष्ठ मंडळी असं सांगतात, संप्रदायातील अधिकारी मंडळी व्यासांचा मागोवा घेतो आणि भाष्यकाराचे वाटप असतो. इथं विद्वान मंडळींच्या शब्द आहेत आणि इथं फार बुद्धी चालवायची नाही. काही गोष्टी परमार्थामध्ये परंपरेना करत चालायच्या. व्यासांचा मागोवा घेतो म्हणजे व्यासांचा असणारं गोष्ट हे ज्ञान आहे आणि भाष्यकाराची वाट पुसतो. या भाष्यकार या शब्दामध्ये श्रीमद आद्य गुरु शंकराचार्यांचा अंतःकरणातून उल्लेख ज्ञानोबरायांनी केला. भाष्यकाराची वाट पुसतो. या श्रीमद आद्य गुरु शंकराचार्यांचा एक ग्रंथ आहे देव पंचायतन. एक दिवस या सृष्टीला आयुष्य आहे. ठराविक कल्पाचा काळ झाला की सृष्टी प्रलय पावते. जे महाराजांचे शब्द आहे, पहिले कोठीची नव्हते काही. अशा पद्धतीची अवस्था प्राप्त होते. प्रलय काळाचे अनेक प्रकार सांगितल्या जातात. त्यापैकी काही प्रलय काळामध्ये हे 5 देव सातत्याने वास्तव्याला असतात. या 5 देवांचं वर्णन शंकराचार्यांनी देव पंचायतन असं केलेलं आहे. एक भगवान सूर्यनारायण, माता भगवती, गणपती बाप्पा, भगवान विष्णू आणि भगवान शंकर या देवांना 5 देव म्हणजे देव पंचायतन अशा प्रकारचा उल्लेख केला. तुकोबाराय म्हणतात, तो या देवाचाई देव, तो या देवाचाई देव,
रासे देव काय करिता रासे देव देवा देवा काही देव देवा देवा काही देव काय करिता देवाबद्दल बोलत असताना या देव पंचायतन शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे. महाराज आमच्या ज्ञानोबर आहे तुकोबर आहे त्यातून सुद्धा सार मंथन समोर काढलं आणि सांगितलं भगवान शंकर आणि भगवान विष्णू म्हणजे आपल्या परमार्थिक जीवनाचं एक अंग आहे. उजवे वाम भाग तुका म्हणे एकचे अंग हरिहरा भेद नाही नका करू वाद. गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये कायिक सेवा सांगितली, वाचिक सेवा सांगितली, मानसिक सेवा सांगितली. वाचिक सेवेचं वर्णन करत असताना एक श्लोक भगवंताच्या मुखातला आहे. अनोद्वेग करम वाक्यं सत्यं प्रिय हितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. वाचिक तपाचं वर्णन करत असताना भगवंताने वर्णन केलं की भगवान शंकरांच्या आणि विष्णूंच्या सेवा करणाऱ्या भक्तांच्या नावाचा उल्लेख केला तरी सुद्धा तपश्चर्या होती. तरी एखादे नाव शैव का वैष्णव वाचे वचे देवा तपदानावी. जे भगवान ओले बाबांची सेवा करतील त्यांना शैव म्हणतात. जे विष्णू परमात्म्याची सेवा करतात भक्त आहेत त्यांना वैष्णव म्हणण्याचा संप्रदायाचा प्रघात आहे. अहो जे पंढरीला सतत जातात त्यांना वारकरी म्हणावं आणि जे सतत काशीची वारी करतात त्यांना कापडी म्हणावं. संत सांगतात आम्ही कापडी रे आम्ही कापडी रे उत्तर पंथीचे आम्ही कापडी रे. आम्ही कापडी रे आम्ही कापडी रे. फुले बाबांचं नामचिंतन आणि त्यांची भक्ती करणारा परमार्थिक शैव या दोन्हीही तपश्चर्या होती. शिवनाम शीतळ मुखी शिवनाम शीतलमुखी सेविपा कापडिया रे. भगवान विष्णू परमात्मा भगवान शंकर
यांची अभेद वृत्ती संतांनी आपल्या समोर ठेवली. कारण भेदातलं भेद ज्ञान त्या जीवाला साधना करत असताना परमार्थिकाला भेद ज्ञान आडवं येतं. भेद ज्ञानाचा निराश व्हावा आणि अभेद वृत्ती प्राप्त व्हावी. मी भक्त तो देवायशे करी, ही कल्पित भेद वृत्ती आहे. आणि नंतर दोन्ही देव एक आहे या अभेद बोधावर आरूढ होऊन भगवत चिंतन करावं. सांगितलं. हे केल्यानंतर कळी काळ घाबरून पळतो. कसा पळतो ज्ञानोबरायांनी सांगितलं. देह भाव ते कविरे ते साधन दिले पुरे, बाप रखुमा देवी वरे विठ्ठलू रे विठ्ठलू रे विठ्ठलू रे. सांगितलं. दडदड दुडू दुडू दुडू. पळण्याचे काही प्रकार आहेत. घोडा जर आपण बाहेर काढला आणि घोडा पळायला लागला तर टप 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 आपला भाषा त्याचा आवाज येतो. म्हणून घोड्याचं पळणं टप टप असतं. जुन्या काळात बैलगाड्यांचं प्रमाण अधिक असायचं आणि नवीन बैल नवीन गोरे जर त्या गाडीला पेटले चालू केले तर तो मालक सांगायचा, शेतात नेत असताना मुलाला सांगायचा, गोरे नवीन आहे त्यांना जोरात दामटू नको. मग त्यांना दुडू 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 असं मी शेतापर्यंत. कोणी म्हणतात दुडू दुडू चाल चांगली असते बरं, ज्यादा पडलं की लवकर दमतो माणूस. म्हणून दुडू दुडू पळण्याने दम जिरवतो आणि फार वेळ पळता येतं. सांगितलं. कळी का नामचिंतन केल्यानंतर दड 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 आणि दुडू 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 असे 8 शब्द आले ज्ञानोबरायांचे. प्रत्येकांचं पळणं ध्यानात राहू द्या, फक्त सांगू नका. पळणंच आहे एका प्राण्याचं, पण सांगायला उचित शब्द नाही आणि शब्द कोशात नाही, कुठंच नाही. पण लोकांच्या वापरात सर्वांच्या तोंडात तोच आहे, त्याला दुसरा शब्द जन्माला आला नाही अजून. खरं सांगा, म्हैस कशी पळती असं विचारलं की तुम्हाला कळलं म्हैस कशी पळती. म्हैस कशी पळती, तिच्या पळण्याला काय म्हणतात, तिच्या पळण्याची पद्धती कशी असते आणि त्याचं नाव सुद्धा कुठल्याच शब्दकोशात कादंबरीत तुम्हाला वाचनातून गेलंच नसल, पण त्याच्याशिवाय दुसरं नाव सुद्धा सापडत नाही. काय देवा, म्हशीच्या त्या पळण्याशिवाय दुसरं नाव नाही. कळी का भगवान शंकरांचं नाम चिंतन केल्यानंतर जीवाला अभेद वृत्तीला प्राप्त करून देतात. तुकोबाराय म्हणतात, या अभेद वृत्तीला प्राप्त होणं म्हणजे अद्वैत अवस्थेवर प्राप्त होणं. तुकोबाराय म्हणतात, या अभेद बोधावर प्राप्त होणं म्हणजे भाविक होणं. आणि काला हा भावी भक्तांना प्राप्त होतो. अभंगाचं शेवटचं चरण. एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला करीते नामाचे चिंतन. भगवान शंकरांचा पर्व काळ असल्यामुळे
आणि स्थान शक्ती असल्यामुळे या अभंगात मी पहिल्या चरणाची प्रस्तावना करत असतो. परंतु इथं आल्यानंतर माझ्या बुद्धीला असं सुचलं, जर शास्त्र आणि संत सांगतात देवांचा अभेद आहे, तर यातून अभंगाची प्रस्तावना करावी. एके ठाई खाला तुका म्हणे भाविकाला, कल्पची कल्प देवाची तपश्चर्या साधना करायची. साधक या अवस्थेवर आरूढ होऊन श्री गुरूंच्या कृपेनं अद्वैत तत्वाच्या ज्ञानाचा अधिकारी व्हायचं. ज्ञानोपारा म्हणतात त्या संसाराचा विचार करत असताना ज्ञानाशिवाय या संसारातून कुठल्याही परमार्थिकाला बाहेर पडता येत नाही. त्याला त्याच्याविषयीचं ज्ञान व्हावं की हा संसार मिथ्या आहे. त्या बोधावर परमार्थिक साधना करत असताना त्यांनी ज्ञानाचा आश्रय केल्याशिवाय या भाविकाला संसारावर लाथ मारता येत नाही. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर, लाथाडीला संसार केला षडउर्मीचा मार. ज्ञानी विनये के उपाय करीशी जितुके, तीही गुंफीशी अधिके रुखी. आणि कल्पची कल्प भगवान कृष्ण परमात्म्याची देवाची साधना करणारे साधक आहेत, भाविक आहेत आणि ज्ञानाने अनुग्रहित असणारे गोपाळ महाराज गोकुळामध्ये अवतारी झालेले आहेत. देवांच्या सोबत अवतारी झालेले आहेत. देवाने सर्वांना सोबत केलेला आहे आणि सर्वांना सोबत घेऊन याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी दे तो पोट भरे, पोट भरे, 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 भाविक भक्त आहेत, ज्ञानी भक्त आहेत. परंतु मी एक सिद्धांत समोर ठेवला पहिल्यांदा. ज्ञानोबरायांच्या ओवीतून एक प्रक्रिया बोध सिद्धांत ठेवला. अंग भोगाकडे पाहता तरी कृपणू आवडी. माझं जयराम बाबाकडे 6-7 वर्ष राहण्याचा योग आला आणि ज्यांच्या सहवासातून आमच्या योगीराज कैलासनाथ महाराजांचे जे जीवन घडलं, मला वाटतं श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य गुरु वैद्य बळीराम बाबा वंशीकर महाराज या मंडळीकडे थोडस बघितलं. त्या जगाला रुंद काठाची धोत्र निघते होते महाराज. आथरायला गाद्या नव्हत्या का हो. बाबांचं केवढं ऐश्वर आहे. मी तर बाबांच्या समोर मला वास्तव बोलण्याची सवय. वास्तवता अशी आहे
कसंही जगू शकतात हे महात्मे. एवढे श्रीमंत आहेत, एवढे श्रीमंत आहेत. आणि श्रीमंत झालेला वेगळा आणि श्रीमंत असलेला वेगळा, अंगभूत श्रीमंत वेगळा आणि कसल्या तरी व्यवसायातून आगंतुक झालेला श्रीमंत वेगळा. मला असं वाटतं जसे श्री गुरु बलिराम बाबा गोंशीकर अंगभूत श्रीमंत आहे, घराणा श्रीमंत आहे, तसे आमचे गुरुवरे जयराम बाबा भोसले सुद्धा अगदी घराणा श्रीमंत घराणा जयराम बाबांचा. अरे 2 गुंठे आळंदीला गेलं होत नाही, 4 गुंठे घ्यायला गेलं इकडे या कराने विकावं लागल. इथं 12 एकर जमीन आहे आणि येणाऱ्या विद्यार्थ्याकरता या महात्म्याने व्यतीत केली. अहो कधी कधी जर ज्ञानोबरांच्या दर्शनाकरता बाबा निघाले तर विद्यार्थ्यांना सांगावं लागायचं, बाबा तुम्ही धोतर घातलेलं नाही, तुम्ही नेहरू घातलेला नाही, तुम्ही नुसता लोंगोट लावलेला आहे. याला म्हणायचं अंग भोगाकरी पाहता तरी कृपानु आवडी. भगवान शंकरांचा नाथ महाराजांनी पाळणा गायलेला आहे सकल संत गाथ्यामध्ये. अंगी नसे वस्त्र असं तिथे एक पद आलं. अंगावर वस्त्र आहे की नाही याचं सुद्धा भान नसणार ज्यांचं जीवन असतं महाराज ते साधू पुरुष असतात आणि ते देवांच्या सहवासात राहिल्यामुळे परिणाम असा ते या काल्याचे, ते या बोधाचे अधिकारी असतात, पोटभर खाण्याचे अधिकारी असतात. अहो छाती ठोकपणाने देवाला म्हणत असतात, आता मात्र नको पुरे म्हणाल तोवरी. एकांतात असलो, कुठेही असलो ना आपल्याकडे काही असलं तर आपलं मन जर आपल्याला काही प्राप्त व्हावं याकरता जर आपल्याला ते उत्स्फूर्त करत असेल तर समजावं आपण अजून पारमार्थिक नाहीत, देव घ्या म्हणतो. भक्तांच्या जगण्याची अवस्था देह भाव शून्य होणं. जरा या सिद्धांताकडे लक्ष असू द्या. देवाची भक्ती करता करता देवाला भक्तांना देहभावाचा विसर पडणं हे देवाच्या सामर्थ्य शक्तीचा प्रभाव आहे. याच्या पुढचा एक भाव लक्षात घ्या. भक्तांची भक्ती बघून देवाला स्वतःच्या देवपणाचा विसर पडलं हे संतांच्या भक्तीचं विशेष लक्षण आहे. नामदेवरायांनी कीर्तन करावं, देवाने नाचावं आणि नाचता नाचता पितांबर गळावं. अरे एखाद्या बैठकीतून कीर्तनाला जात असताना 4 वाऱ्या अंगाकडे पाहणारे आपण कुठं? या सर्व गोष्टी आपण सांभाळतोय. टोपी क्लिअर असली पाहिजे, वात्राला आढावल्या नसल्या पाहिजे, बोर झालेलं नसलं पाहिजे. याचा अर्थ असा आहे एखाद्या 50, 100, 200 लोकात जायचं असेल तर आपण स्वतःला सांभाळतो. या सर्व जगाला सांभाळणारा खरंच पितांबर गळून देईन का? नाही गळू शकत. मग हा आमच्या नामदेव महाराजांच्या भक्तीचा असणारा साधनेचा प्रभाव आहे. ऐका, रात्री शिवरात्री झाली, औंढा नागनाथला तीर्थावलीचं प्रकरण आलं.
आणि तीर्थावळी प्रकरणामध्ये सावता महाराज, गोरोबा काका, सेना महाराज ही सर्व मंडळी राजस्थान, गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश आणि कालच्या महाशिवरात्रीच्या दिवशी ते आपल्या औंढा नागनाथला आलेले आहेत. कोणाला काय वाटायचं तर वाटू द्या, साधे का व्हायना आम्हाला भरपूर तारखे आहेत, नाहीतर अलीकडे ज्यादा तारखे मिळण्याकरता गाणे म्हणावं लागायला लागले. हा ना, अरे काल एक डंगर झालेलं कीर्तनकार 80 वर्षाचं 70 वर्षाचं आणि ती 3 गाणी म्हणलं हिंदी. काय कमाल आहे महाराज. गाणे कोणाला पाठ होणार नाही. अरे एवढे श्लोक पाठ होतात, ओव्या पाठ होतात, गाणे तर हजारो पाठ करू उभा राहिल्यानंतर. नक्कीच पाठ करू, आजही करू, पण नाही त्यातून पाप होईल, त्यातून काही होणार नाही. दुसऱ्याचं तर सोडा, आपल्याला सुद्धा नरकाला जावं लागेल. विठाला विठाला अहो, कालच्या रात्रीला कीर्तन सुरू आहे औंढा नागनाथला. एक दिवस ज्ञानोबरायांनी करायचं, एक दिवस निवृत्तीनाथांनी करायचं, आणि शिवरात्रीच्या दिवशी आग्रह धरला. ब्रह्मचिक्काला नावाचा ग्रंथ आहे वेदांत शास्त्रातला, आमच्या वक्ते बाबांचा ग्रंथ आहे तो, मुक्ताबाईंचं चरित्र. आणि हे सर्व संत फिरत असताना शिवरात्रीच्या दिवशी औंढा नागनाथला आलेले आहेत. नामदेव महाराजांनी कीर्तन सुरू केलंय. माझ्या बोलण्याचा भाव लक्षात घ्या. जिथं जिथं आपण भगवान शंकरांचे मंदिर बघू, नंदीकेश्वर भगवान पुढे आहे, परंतु आपण औंढा नागनाथला गेलो ना तर नंदीकेश्वर पाठीमागा आहे आणि भगवान भोले बाबांच्या द्वाराचं जे द्वार आहे मंदिराचं ते विरुद्ध दिशेला आहे. का? मला नामदेव महाराजांचं कीर्तन ऐकायचंय. फिरविले देऊळ जगामादी ख्याती, नामदेवाची दूध प्याला, शिवरात्री गाथा धन्य जे ऐकाती, शिवरात्री गाथा धन्य जे ऐकाती, शिवरात्री गाथा धन्य ऐकाती, शिवरात्री गाथा धन्य शिवरात्री गाथा धन्य जे ऐकाती, शिवरात्री गाथा धन्य जे ऐकाती, शिवरात्री गाथा धन्य जे ऐकाती. परिपक्व साधना नाही हे म्हणले असते, पण ताक तोंडात येणार गुळणे लागले. गवळी यांची ताक पिरे कोण पोरे चांगली. तोंडामध्ये ताक आहे. कृष्ण परमात्म्याने आ केलं. महाराजातला भाव आहे. आयशी अशी शरण जावी, कैशी अशी साधावया भक्ती काज, नाईलाज धरीत आयशी अशी शरण जावी, शक्ती जीवे नवंती, आईसा कृपेचा सागर, विठे कटी सर्व भक्ताला
ऋणानुबंध पूर्ण करत असतानाचे अनेक पौराणिक सिद्धांत आहेत, उदाहरण आहेत. त्यापैकी गोकुळातले ज्ञानी भक्त आहेत, देवाचे लढीवाळ भक्त आहेत, सारख्या चोऱ्या करतायत, खेळ खेळतायत, सवंगडी आहे देवाची, हक्काने देवाकडून हिसकावून घेतात, देवाच्या वाट्याचं हिसकावून घेतात, देवाच्या ताटातलं घेतात, देवाला लोटून देतात. ही सख्यत्व भावाची भक्ती आहे. देवावर खेळ खेळण्याकरता अनेक प्रकारचे डाव आणतात, गाई वळण्याकरता पाठवतात. महाराजांना विचारलं, महाराज देव नेमकं करतात काय? अहो त्यांचं उष्ट खातात. त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन. महाराज म्हणतात, पाहायला गेलं तर हा परमात्मा अपरिच्छिन्न आहे, अव्यक्त आहे, अमर्याद स्वरूपाचा असणारा हा देव आहे, वेदाधिकांना न लक्षात येणारा देव आहे. याचा अभ्यास करता पाहता अभ्यास करू जाता हा परमात्मा ब्रह्मांडोळसाते विदार्थ ना करी तिथे आंधळी व्यर्थ होती. अशा ज्या भगवंताच्या वास्तव स्वरूपाचा परिचय आहे. परंतु देव स्वरूपाला आल्यानंतर या गोपाळांचं उष्ट खातात. तुकाराम महाराजांना हे आश्चर्य वाटलं. जगात भरपूर आश्चर्य आहेत. आश्चर्य कशाला म्हणतात? चालू व्यवहाराच्या वेगळं असणं याला आश्चर्य म्हणतात. काही आश्चर्य अध्यात्मातले आहेत, काही आश्चर्य विज्ञानातले आहेत, काही आश्चर्य काही गावापुरते मर्यादित असतात, काही भागापुरते मर्यादित असतात. ऐका, वारकरी संप्रदायातलं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं आश्चर्य आहे 20 लाख समाज ज्ञानोबराय सोबत पंढरपूरला 15 दिवस पायी चालतो. अपवाद म्हणून एखादी घटना सोडा, एखाद्या व्यक्तीला काही त्रास होत असेल, मृत जीवितहानी होत असेल, अन्यथा 20 लाख समाज एकही त्यातला अहो त्या दिंडीत चालणार पुत्र सुद्धा उपाशी राहत नाही. पिढे खाचल पिढे पुत्र आणि इथं घरी राहून त्याच्या बापाला पिढे भेटणार काय म्हणून संसार करता मनुष्य करत नाही. महाराज म्हणतात, साया सकरीशी प्रपंच दिननिशी. हे वास्तव्य महत्व आपल्या जवळचे सिद्धांत आहेत. याच्याकरता फार ग्रंथ शोधायची गरज नाही. आमच्या ज्ञानोबरायांच्या सोहळ्याच्या बाजूला अहो पुत्र चाललं आणि ते जर पायात घोटाळा तर लोक मारत नाहीत. एखादा आपल्या बुटाचं पॉलिश करणारा चांभार समाजाचा व्यक्ती असू द्या, तो आमच्या करता वारकरी, तो वारकरी आहे ज्ञानोबरायांचा. सेवा करत करत पंढरीला निघालेला आहे. एरवी एखादा ड्रायव्हर जर अंगावर ट्रक घेऊन आला, जर त्याने बाजूला नाही दिली, साईड नाही दिली, तर मग आपण त्याचा उद्धार करतो. पण काच बंद असते म्हणून तो इथं भागतो. एखादा जर अंगावर गाडी शेजारी आली तर आपण त्याला व्यवस्थित बोलत नाही. पण एखाद्याची 6 इंच ट्रक रोड सोडून जर चिखलाकडे चालली तर एखादा झेंडा घेतलेला वारकरी सुद्धा पळत जातो आणि सांगतो, माऊली तुमच्या ट्रकचं चाक थोडस खाली खड्ड्यात जाण्याचा अंदाज आहे, बाजूला घेऊ नका. या ज्ञानोबरायांच्या कृपेचा हा भाग आहे.
वेळी करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. हे आश्चर्य देवाचा असणारा एक विशेष भाव तुकोबराने गोपाळ आणि कृष्ण परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. अभंग बघत बघत महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे म्हणून काही भगवान शंकराचे उदाहरण सांगण्याचा मला मोह नक्कीच नाही आवडला. आणि पर्व काळ तो आहे. अगदी समर्पक चिंतन करण्याचा मी बाबांच्या कृपेने प्रयत्न केला. उर्वरित या वेळेमध्ये अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये आपल्याला कृष्ण चरित्राचा थोडासा भाव बघायचा आहे. चरित्र देवच्या मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.